कराडला केजऐवजी आता बीड कोर्टामध्ये हजर केलं गेलंय। कराड प्रकरणी आजची सुनावणी ही बीड कोर्टात होते। सीआयडीने केलेला अर्ज कोर्टाने स्वीकारला। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय वाल्मिक कराड प्रकरणातली। कालच आपण पाहिलं वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला होता आणि सोबतच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आली होती। त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा त्याला न्यायालयात हजर करण्यात येत आहे। तर कराडला केजऐवजी बीड कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय। कराड प्रकरणी आजची सुनावणी ही बीड कोर्टात होते। सुनावणीला सुरुवात झाल्याची माहिती समोर येते। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। कराडला केजऐवजी आता बीड कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे। कराड प्रकरणी आजची ही सुनावणी बीड कोर्टामध्ये सुरू आहे। आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं, काय गोष्टी समोर येत आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। काल दिवसभर देखील वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी आंदोलन केल्याचं आपण पाहिलं। तर याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी विनोद जिरे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विनोद, कराडला केजऐवजी बीड कोर्टामध्ये हजर केलं गेलंय, नेमकं आता या सध्याला त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, काय घडतंय? नक्कीच जर पाहिलं तर सकाळपासून जो घडामोडीला जो आहे तो वेग आलेला आहे। सुरुवातीला या ठिकाणी केज न्यायालयामध्ये दाखल करणार असं सांगितलं गेलं होतं, हजर करण्यात येणार असं सांगितलं गेलं होतं। मात्र त्या ठिकाणी फक्त केज पोलीस स्टेशनमध्येच नेण्यात आलं आणि त्या ठिकाणाहून परत या ठिकाणी बीड जिल्हा न्यायालयामध्ये आणण्यात आलं आहे। बीड जिल्हा न्यायालयातील मकोका कोर्टामध्ये आता सध्याला हजर करण्यात आलेले। काही वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे। वाल्मिक कराडकडे 3 मोबाईल देखील सापडले होते, त्यांनी ते जप्त करण्यात आले होते। त्याचे देखील व्हॉइस सॅम्पल जे आहेत ते सीआयडीने जप्त केले होते आणि या प्रकरणाचा तपास करायचा आहे। यामुळे आता सध्याला तरी एसआयटी जी आहे ती वाल्मिक कराडचा ताबा मागणार आहे, पोलीस कोठडी मागणार आहे आणि यावरती न्यायालय जे आहे ते निर्णय देणार आहे। अवघ्या काही वेळात हा निर्णय समोर येणार आहे, त्यामुळे न्यायालय आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एकंदरीत वाल्मिक कराडवरती जी कारवाई झालेली आहे त्याच्यानंतर कराड समर्थक देखील आक्रमक झालेले आहेत। तर परळी त्याचबरोबर गेवराई तालुक्यामध्ये आंदोलन सुरू आहे। तर दुसरीकडे आता जी मकोका मधली जी कारवाई आहे, मकोका मधली जी सुनावणी आहे ती आता सुरुवात होत आहे आणि त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नक्कीच विनोद, आपण पाहतोय कराडला केजऐवजी बीड कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे, यामागील काही विशेष कारण समोर येत आहे का? नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मकोका ज्यावेळेस लागतो त्यावेळेस मराठवाड्याचं मुख्य कोर्ट म्हणून संभाजीनगरमध्ये आहे। मात्र काही दिवसापूर्वी एक केस झाली होती मकोकाची, त्याची सुनावणी बीड जिल्हा न्यायालयामध्ये घेण्यात आली होती आणि त्यामुळं या प्रकरणाची देखील सुनावणी आता जिल्हा न्यायालयामध्ये घेण्यात येणार आहे। केसमध्ये जे आहे ती जे कारण आहे ते अद्याप तरी पोलीस प्रशासनानं सांगितलेलं नाही। मात्र जी सुनावणी आहे ती आता बीड जिल्हा न्यायालयात सुरू आहे। नक्कीच विनोद, आपण पाहिलं काल दिवसभर कराड समर्थक हे चांगलेच आक्रमक झाले होते। आजची तिथली परिस्थिती नेमकी काय? नक्कीच परळीमध्ये कराड समर्थक अद्यापही आक्रमक आहेत, आंदोलन सुरू आहेत। त्याचबरोबर रस्ता रोको सुरू आहे। बीड परळी महामार्ग असेल किंवा बीड सोलापूर महामार्ग असेल, या महामार्गावरती रस्ता रोको झाला होता। काल टायर देखील जाळण्यात आले होते, टावरवर देखील आंदोलक असतील, समर्थक असतील हे चढले होते। जो गुन्हा दाखल झालेला आहे तो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे तो गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा ही प्रमुख मागणी घेऊन त्या ठिकाणी कराड समर्थक आक्रमक झाले होते। मात्र या ठिकाणी जे एसआयटी असेल, सीआयडी असेल यांनी तपासाला गती दिलेली होती। कारण की जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सुरुवातीला खंडणीचा गुन्हा जो आहे तो सुरुवातीला तो वाल्मिक कराडवर दाखल होता। आज देखील परळीतलं वातावरण निवळलेलं दिसत नाहीये। धन्यवाद विनोद, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आणि या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट, धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी केजमध्ये दाखल झालेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। केज येथील शासकीय विश्रामगृहात सीआयडी अधिकारी आणि धनंजय देशमुख यांच्यात चर्चा सुरू आहे। चर्चेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र आपण पाहतोय संतोष देशमुख यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख। गेल्या 1.5 महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण हे गाजतंय आणि धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी काम करताना पाहायला मिळत आहेत। त्या पार्श्वभूमीवर ही भेट आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी केजमध्ये दाखल झालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे केज येथील शासकीय विश्रामगृहात सीआयडी अधिकारी आणि धनंजय देशमुख यांच्यात चर्चा देखील सुरू आहे।
मकोका लावण्यात आलेल्या वाल्मिक कराडच्या पांगरी गावातही गावकऱ्यांनी आंदोलन केलंय। आपण पाहतोय परळीमध्ये देखील आंदोलन सुरू आहे आणि आता पांगरीमध्ये देखील आंदोलनाला सुरुवात झाली आहे। कराड समर्थकांनी टॉवरवर चढून मकोका कारवाईचा निषेध केलाय। तसंच पांगरी गावच्या रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आलाय। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो टॉवरवर चढून पांगरी गावातील काही लोकांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे। वाल्मिक कराडचे समर्थक हे आहेत आणि यावेळी त्यांनी मकोकाला विरोध केलेला आहे। वाल्मिक कराडवरील मकोका हटवा अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे। मकोका लावण्यात आलेल्या वाल्मिक कराडच्या पांगरी गावात देखील आता गावकरी चांगलेच आक्रमक झाले। कालपासून वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। काल परळीमध्ये हे आंदोलन सुरू होतं, आज देखील परळीमध्ये तसंच वातावरण पाहायला मिळत आहे। तर आता कराड समर्थकांनी पांगरी या ठिकाणी देखील टॉवरवर चढून मकोका कारवाईचा निषेध केलेला आहे। परळी तालुक्यातील शिरसाळा धर्मापुरीमध्ये गाव बंदची हाक देण्यात आली आहे। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ सर्व व्यवहार हे ठप्प करण्यात आलेत। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना टार्गेट करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र विनाकारण कराड याला गोवलं जात असून हे राजकारण थांबण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। तर बीडच्या गेवराई तालुक्यात वाल्मिक कराडच्या समर्थनात ओबीसी संघटनेचे कार्यकर्त्यांनी देखील रास्ता रोको केलाय। तर गेवराईच्या वडगाव फाट्याजवळ बीड सोलापूर महामार्गावर वाहतूक रोखण्यात आली आहे। कराडवर दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे असून मागे घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली। तर आपण पाहतोय आता वाल्मिक कराड त्याचे समर्थक विविध गावांमध्ये आंदोलन करत आहेत। परळी नंतर आता गेवराई मध्ये देखील त्यांचं आंदोलन सुरू आहे। तिथली ही थेट दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलाय। वाल्मिक कराड या प्रकरणात आणखी एक गूढ समोर आलाय। न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयात नेण्यात आलं होतं। तिथं कराडची जवळपास 2 तास वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। यानंतर रुग्णालयाबाहेर येताच वाल्मिक कराडनं रोहित कुठे आहे असा प्रश्न केलाय। साधारण 2 ते 3 वेळा रोहित कुठे आहे असं वाल्मिक कराडने विचारलंय। बरं, कराडनं रोहितला आवाज देताच पोलिसांनी देखील रोहितला पुकारलंय। त्यामुळे वाल्मिक कराड विचारत असलेला हा रोहित नेमका कोण आहे याची चर्चा सध्या रंगली आहे। म्हणजे वाल्मिक कराडांना नेलं तेव्हा रोहित कुठे असं त्यांनी एक आवाज दिला। तर नेमकं हा रोहित कोण, आता याचा शोध घेतला जातोय। कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे, रोहित कांबळे म्हणून असेल। रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल, पोलीसच्या गाडीत बसून नेला ना मग तो तिथून। वाल्मिक कराडला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे, कारण पिंपरी चिंचवड मधल्या फ्लॅटचा लिलाव करण्यात येणार आहे। तर वाकड मधल्या पार्क स्ट्रीट सोसायटीच्या पार्क आयव्हरी इमारतीमध्ये 6व्या मजल्यावर 4 BHK त्याचा फ्लॅट आहे। या फ्लॅटची किंमत जवळपास 3.25 कोटींच्या घरात आहे। मात्र वाल्मिक कराडने मिळकत कर न भरल्याने मनपाने या घरावर नोटीस लावली आहे। त्यामुळे आता कराडच्या या आलिशान फ्लॅटचा लिलाव होण्याची शक्यता आहे। तर या इमारतीच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे यांनी। मसाजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेला आलेले वाल्मिक कराड यांची अवाढव्य संपत्ती समोर आलेली आहे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये वाल्मिक कराड यांचा एक फ्लॅट सध्या समोर आलेला आहे। या फ्लॅटवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने कारवाई केलेली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेचं मालमत्ता कर बुडवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेने या फ्लॅटवर नोटीस लावून हा फ्लॅट जप्त केलेला आहे। वाल्मिक कराड यांचा हा जो फ्लॅट आहे हा थेरगाव परिसरातील जो आयव्हरी पार्क स्ट्रीट ह्या सोसायटीमध्ये 6व्या मजल्यावर हा फ्लॅट आहे। उच्च
उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा फ्लॅट आहे आणि ह्या फ्लॅटची जी किंमत आहे ती कोट्यावधीच्या घरामध्ये आहे. एवढी मोठी अवाढव्य संपत्ती वाल्मिक कराड यांची पिंपरी चिंचवड शहरात देखील आढळून आली आहे. गोपाल बोडगरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड. आणि आता घेऊयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. वळतो एका राजकीय बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत महायुतीच्या आमदारांचा क्लास घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये आहेत. मुंबई दौऱ्यात महायुतीच्या आमदारांसोबत मोदी 2.5 तास संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात आमदारांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. महायुतीच्या आमदारांसोबत मोदी संवाद साधतायत आणि त्याचसोबत महायुतीच्या आमदारांना आता रिपोर्ट कार्डही द्यावं लागणार आहे. तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेश आधीच देण्यात आलाय. तर आपण पाहतोय महायुतीच्या दणदणीत विजयाची कारणं कोणती हे या कार्डमध्ये नमूद करायचंय. शिंदे सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळात राज्याला किती फायदा झाला हे देखील या कार्डमध्ये मेन्शन करायचंय. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी मतदारसंघात किती प्रभावीपणे करतात याचं उत्तर या कार्डमध्ये असलं पाहिजे. मतदारांशी कायम संपर्कात राहण्यासाठी कुठले उपक्रम राबवले जात आहेत. मतदारसंघ आणि राज्याच्या विकासाचं पुढच्या 5 वर्षांसाठीचं विजन नेमकं काय. दरम्यान मोदींसोबतच्या बैठकीसाठी रवाना होण्याआधी महायुतीच्या आमदारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. तर आपण पाहतोय हे आमदार मोदींच्या भेटीसाठी आता रवाना झालेले आहेत. थोड्याच वेळात बैठक मोदींसोबत या आमदारांची होणार आहे. मात्र या दरम्यान या आमदारांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी आमच्याशी संवाद साधणार आहेत आणि आपल्याला कल्पना असेल की मोदी साहेबांचा कुठलाही संवाद हा निरर्थक नसतो किंवा अर्थहीन नसतो. काहीतरी संदेश असतो किंवा काही त्यांना समजून घ्यायचं असतं आणि त्यावर ते मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे जो काही संवाद होईल, जे काय होईल ते आमच्यासाठी एक अविस्मरणीय असंच असेल. आनंद आहे. विश्वगुरूला भेटण्याची संधी मिळते आणि विकास पुरुषाला भेटण्याची संधी मिळते आणि आपल्या भागातल्या आणि राज्यातल्या काही समस्या मांडायला भेटतात. ही अत्यंत समाधानाची बाब आहे आणि कदाचित पहिल्यांदाच पंतप्रधानासमोर एवढ्या मोठ्या संख्येने आमदाराला भेटता येते. अर्थात 100% ही एनर्जी, ही ऊर्जा आम्ही घेणार आहोत. हा आता शेवटी ही संधी मला माझ्या पक्षाकडून मिळते बोलण्याची, तर मी माझ्या पद्धतीनं त्याच्यासमोर मांडणार आहे सर्व गोष्टी. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या क्लासला धनंजय मुंडे हे गैरहजर राहणार असल्याची माहिती मिळते. मंगळवारी अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये 10 मिनिटं चर्चाही झाली होती. मात्र या बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडे हे परळीच्या दिशेने रवाना झाल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. मोदींचा एवढा महत्त्वाचा कार्यक्रम सोडून धनंजय मुंडे हे परळीला का गेलेत यावरून आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. काल ते स्वतः देवगिरीला आले होते. देवगिरीला दादांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी सर्व वरिष्ठांची भेटी घेऊन हे सांगितलं की परळीला व्यापाऱ्यांनी बंद ठेवलाय आणि त्यामुळे मला तिथं जाणं महत्वाचं आहे, म्हणून सर्वांची परमिशन घेऊनच ते गेले. आज ते परळीला गेलेले आहेत, म्हणजे रात्रीच ते निघाले. त्याच्यामुळे आज ते निश्चितच मला वाटते उपस्थित नसणार. तर दुसरीकडे महायुतीमध्ये एकमेकांवर कुरघोडीला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या 2 मंत्र्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी परस्पर स्थगिती दिली आहे. त्यामुळे अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचा पदभार आहे, तर बाबासाहेब पाटील यांच्यावर सहकार विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या या दोन्ही मंत्र्यांच्या खात्याच्या निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परस्पर स्थगिती दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. पक्षाचे प्रमुख म्हणून आपल्याशी मुख्यमंत्र्यांनी समन्वय साधायला हवा अशी इच्छा अजित पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केल्याचं समजतंय. वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. शरद पवारांनी तडीपार गृहमंत्री अमित शहांवर जोरदार निशाणा साधलाय. पवारांनी शहांवर केलेल्या या टीकेवर भाजप नेते विनोद तावडेंनी पलटवार केलाय. दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टर प्रवास करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याच्या एन्काउंटरमध्ये तडीपारी होणं देशभक्ती असल्याचं तावडेंनी म्हटलंय. तर विनोद तावडे यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहतोय. दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारख्या लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांच्या
एन्काउंटरमध्ये तडीपार होणं देशभक्तीचं लक्षण मानलं जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा चोरीसाठी नव्हती. दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे पवार साहेब विसरले आहेत, असं ट्विट विनोद तावडे यांनी केलंय. तर आपण पाहतोय महत्त्वाची बातमी. शरद पवारांनी तडीपार गृहमंत्री अमित शहांवर असा जोरदार निशाणा साधलाय. तर पवारांनी शहांवर केलेल्या या टीकेवर भाजप नेते विनोद तावडे यांनी पलटवार केलाय. त्यांनी ट्विट केलेलं आहे. जी अमित भाईंनी आपल्या टीका केली की 1978ला पहिली गद्दारी आपण केली, ते तर वास्तव आहे. आपल्या काळात दाऊद फोपावला, हेही वास्तव आहे. आणि देशद्रोही सोहराबुद्दीनच्या प्रकरणामध्ये तडीपारी झाली, हे तर खरं देशभक्ती आहे. एखादी बोचरी टीका झाली असेल तर खिलाडू वृत्तीने ते मान्य केली पाहिजे, पण असं चुकीचं विधान किमान आपण करू नये असं मला वाटतं. आणि आता बातमी आहे राहुल गांधी यांनी सरसंघचालक यांच्यावर केलेल्या आरोपाची. मोहन भागवतांकडून वारंवार संविधानाचा अपमान करण्यात येतोय असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. तर स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्याचा राहुल गांधी यांनी समाचार घेतलाय. तर भागवतांचं वक्तव्य हा देशद्रोह आहे असं देखील राहुल गांधी म्हणाले. रोजी भारत की रोजी रोटी का भी रास्ता राम मंदिर के प्रवेश द्वार से जाता है, ये ध्यान रखो. तो ये जो पूरा आंदोलन था वो भारत के स्व के जागृति के लिए था. भारत फिर से भारत बनकर अपने पैरों पर खड़ा होकर दुनिया को दिग्दर्शित करे, इसलिए था. Mohan Bhagwat has the audacity to inform the nation every 2 or 3 days. In fact, what he has said yesterday is treason, because it is stating that the constitution is invalid. It is stating that everything, the fight against the British was invalid, and he has the audacity to say this publicly. In any other country, he would be arrested and tried. That is the fact, right? To say that India did not get independence in 1947 is an insult to every single Indian person. आणि पुन्हा एकदा वळूयात कराड प्रकरणाकडे. एक महत्त्वाची अपडेट समोर येते. वाल्मिक कराडला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कराडच्या वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय. केज नगर पंचायतीनं दिलेलं प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते. वाईन शॉपला बेकायदेशीर प्रमाणपत्र असल्याचं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय. तर आपण पाहतोय वाल्मिक कराड याच्या पुण्यातील फ्लॅटवर देखील कारवाई करण्यात आली आहे. आणि त्यानंतर आता वाल्मिक कराडला आणखी एक धक्का बसलाय, कारण कराडच्या वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलंय. एका क्लिकवर घरपोच सामान पोहोचवणारा डिलिव्हरी बॉय तुमच्या दारात येईल तेव्हा काळजी घ्या, कारण तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतोय. पुण्यामध्ये एका घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलाय. ही टोळी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून रेकी करायची. आतापर्यंत या टोळीने पुण्यातल्या अनेक घरांमधून कोट्यवधींची लूट केली आहे. ही लूट ऐकाल तर तुम्हीही चाट पडाल. 86 तोळे सोनं, 150 हिरे, 3.5 किलो चांदी आणि 1 दुचाकी तर 2 पिस्तूल या कोट्यवधींचा मुद्देमाल या टोळीकडून पोलिसांनी जप्त केलाय. गणेश काठेवाडे, त्याचप्रमाणे सुरेश पवार आणि अजय राजपूत अशी या आरोपींची नावं आहेत. तब्बल 86 तोळे सोनं, 3.5 किलो चांदी, 2 पिस्टल आणि जवळपास 150 हिरे. पुणे पोलिसांनी या वर्षातील सर्वाधिक चांगली कामगिरी आत्तापर्यंत केली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. तर हे सगळे सोन्याचे दागिने, त्याशिवाय झोमॅटोचे कपडे हे जर आपण पाहिले तर याच्यावरनं आपल्याला निश्चित कळेल की हा मुद्देमाल जो आहे तो जवळपास कोटी रुपयांचा आहे. ॲक्च्युली हा जो आरोपी होता हा झोमॅटोमध्ये 1-2 महिन्यासाठी कामास होता, नंतर त्यानं ते काम सोडलेलं होतं. पण झोमॅटोच्या ह्या वस्तू वापरून तो झोमॅटोवाला हे असं दाखवून बऱ्याच ठिकाणी जायचा, तिथं रेखी करून घ्यायचा त्या एरियाची आणि नंतर ह्या सगळ्या चोऱ्या करायचा. त्याचबरोबर ह्याच्यासाठी तो वेगळ्या वेगळ्या कॅप्स वापरायचा, विग वापरायचा, अशा गोष्टी वापरायचा की ज्यामुळे CCTV फुटेजमध्ये
त्याची ओळख पटकन मिळू नये. त्याचबरोबर गुन्ह्याच्या ठिकाणापासूनही तो असं गल्लीबोळाच्या रस्त्याने जायचा की जिथे CCTV फुटेजमध्ये तो येणार नाही. अशा प्रकारे त्याची मोडस पण होती ह्या सगळ्या गोष्टी करण्याची. याच्यामध्ये जवळपास 860 ग्रॅम म्हणजे 86 तोळे सोनं मिळालेलं आहे, 3.5 किलो चांदी मिळालेली आहे, 150 हिरे मिळालेले आहेत, 2 अग्निशस्त्र मिळालेले आहेत, 5 राऊंड मिळालेले आहेत आणि बाकी जे सामान आहे ते चोरी करण्यासाठी वापरले जाणारे हत्यारं वगैरे ह्या गोष्टी याच्यामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत. 100% कारण आतापर्यंत 3 वेळा PC घेतलेली आहे याची. आता याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी उघडकीस होऊ शकतात कारण याच्यापूर्वी जवळपास 55 गुन्हे ह्यांनी केलेले आहेत, तर अजूनही करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा तपास चालू आहे. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. आणि आता तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही रेल्वेने प्रवास करताय आणि रेलिंगवर चढून ट्रॅक ओलांडत असाल तर ही बातमी नक्की पहा, कारण रेल्वे रेलिंग ओलांडणं तुमच्या जीवावरही बेतू शकतंय. पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्टेशनवरचा हा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक प्रवासी रेल्वे रेलिंग ओलांडताना दिसतोय. हा प्रवासी रेलिंगवर चढला आणि ट्रॅकवर उडी मारणार होता, तेवढ्यात त्याचा तोल गेलाय आणि तो थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळलाय. तर सुदैवाने दुसऱ्या ट्रॅकवर कोणतीही रेल्वे येत नव्हती, नाहीतर या प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला असता. अनेक प्रवासी बोईसरमध्ये धोकादायक पद्धतीने रेलिंग आणि रेल्वे ट्रॅक ओलांडताना पाहायला मिळतात. मात्र रेल्वे पोलीस दुर्लक्ष करत असल्याने संताप देखील व्यक्त केला जातोय. आणि आता पुन्हा एकदा वळतो एका राजकीय बातमीकडे. शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच मंचावर असल्याचं पाहायला मिळू शकतं. बारामती कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमानिमित्त ते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. तब्बल 10 महिन्यांनंतर काका आणि पुतणे एका मंचावर पाहायला मिळू शकतात. तर आपण पाहतोय महत्त्वाची राजकीय बातमी. शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच मंचावर पाहायला मिळू शकतात, कारण बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला अजित पवार आणि शरद पवार या दोघांनाही निमंत्रित करण्यात आलंय. त्या पार्श्वभूमीवर तब्बल 10 महिन्यानंतर काका आणि पुतणे एकाच मंचावर येऊ शकतात. आणि आता बातमी महत्त्वाची आहे लाडक्या बहिणींसाठी. जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणी सरकारला विचारतात. डिसेंबर महिन्यात 2.5 कोटी महिलांच्या खात्यात 1,500 रुपये पाठवण्यात आले होते. मात्र संक्रांत झाली तरी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये काही मिळालेले नाहीत. तेव्हा जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये मिळणार का अशी विचारणा लाडक्या बहिणी करतात. आणि आता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी. नियम डावलून लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींनी लाभ न सोडल्यास सर्व पैशांची वसुली करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे लाभ सोडण्यासाठी नवी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. लाडकीची नावं कशी वगळली जाणार आहेत, नाव न वगळल्यास कसे पैसे वसूल केले जातील, यावरचा हा विशेष रिपोर्ट पूर्ण पहा. लाडक्या बहिणींनो, स्वतःहून लाभ सोडा. लाभ नाही सोडला तर पैसे भरावे लागणार. सरकार जिल्हा पातळीवरच नाव वगळणार. नियमात बसत नसलेल्या लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घ्यावे, अन्यथा दंडासहित पैसे वसुलीचे संकेत सरकारनं दिलेत. त्यामुळे लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. नियमाबाहेर लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ सोडण्यासाठी सरकारकडून आवाहन करण्यात येणार आहे. तर लाभ सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पोर्टल लॉग इन दिलं जाणार आहे. त्या जिल्हा पातळीवरच लाडक्या बहिणींची नावं वगळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा अर्ज मागे कसा घ्यावा पाहूया. लाभ सोडायचा असेल तर तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज करावा. योजनेचा लाभ स्वतःहून सोडत असल्याचं लिहून द्यावं लागणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉग इन वरून अर्जातील नावं वगळण्याची प्रक्रिया केली जाईल. स्वतःहून योजना नाकारलेले अर्ज लॉग इन वरून वगळण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. पुणे आणि धुळे जिल्ह्यात यापूर्वीच 2 लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेतलाय.
केंद्र सरकारच्या गॅस सिलेंडरवरील सबसिडी सोडण्याबाबतच्या गिव्ह इट अप योजनेप्रमाणे लाडक्या बहिणींनाही योजनेचा लाभ सोडण्याचं आवाहन केलं जाणार आहे। इतकंच नाही तर ज्या लाडक्या बहिणी नियमाबाहेर लाभ घेत आहेत त्यांनी अर्ज मागे न घेतल्यास त्यांच्याकडून वसुली केली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यभरातील 2,63,00,000 लाडक्या बहिणींपैकी किती लाडक्या बहिणींचा पत्ता कापला जाणार याबरोबरच आतापर्यंत 6 महिने नियमाबाहेर लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि आता वळतो एका राजकीय बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये महायुतीच्या आमदारांचा क्लास घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये आहेत। मुंबई दौऱ्यात महायुतीच्या आमदारांसोबत मोदींनी 1.5 तास संवाद साधला। आणि आता वळतोय कराड प्रकरणाकडे। कराडला केज ऐवजी बीड कोर्टामध्ये हजर केलं गेलंय। कराड प्रकरणी आजची सुनावणी ही बीड कोर्टात होते। सीआयडीने केलेला अर्ज हा कोर्टाने स्वीकारलेला आहे। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। कराडला केज ऐवजी आता बीड कोर्टामध्ये हजर केलं गेलेलं आहे आणि सुनावणीला सुरुवात झाल्याची माहिती देखील समोर येते। कराड प्रकरणी आजची ही सुनावणी बीड कोर्टामध्ये सुरू आहे। तर सीआयडीने केलेला अर्ज आता कोर्टाने स्वीकारलेला आहे। आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। कराड प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत, नवनवीन अपडेट्स मिळत आहेत। काल देखील न्यायालयामध्ये कोर्टात कराडला हजर करण्यात आलं होतं, त्यानंतर त्याच्यावर मकोका लावण्यात आला होता। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। न्यूज पॉइंट 20। सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलाय। त्यामुळे वाल्मिक कराड अस्वस्थ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बीडच्या सेंट्रल जेलमध्ये कराडला ठेवण्यात आलंय। तर जेलमधल्या 9 क्रमांकाच्या बराकीमध्ये वाल्मिक कराडला ठेवण्यात आल्याची माहिती आहे। जेलमधल्या पहिल्या रात्री कराडने जेवणही केलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वाल्मिक कराड समर्थकांनी आज परळी बंदची हाक दिली आहे। कराडला मकोका लावल्यामुळे परळीमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। परळी शहरात वाल्मिक कराडच्या समर्थकांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलंय। तर कराड याच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे। त्याचप्रमाणे मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्येचा इशारा देखील देण्यात आला आहे। सरपंच हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत असताना अजित पवारांनी मोठा निर्णय घेतलाय। अजित पवारांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली आहे। बीड हा धनंजय मुंडेंचा बालेकिल्ला मानला जातो। त्यामुळे अजित पवारांचा हा निर्णय म्हणजे धनंजय मुंडेंना मोठा धक्का मानला जातो। पुणे शहरातील प्रलंबित योजना आणि विकास कामांसाठी 2,000 कोटींचा निधी देण्याची मागणी पुणे शहर काँग्रेस कमिटीने अजित पवारांकडे केली आहे। आगामी अर्थसंकल्पात केंद्र आणि राज्य सरकारने पुण्यासाठी निधी द्यावा असं निवेदन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अजित पवारांना दिलं आहे। महानगरपालिका निवडणुकांपूर्वीच नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसतोय। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्य प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय। तर येत्या 2 दिवसात त्या राजीनामा देणार असल्याचं कळतंय। नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। राज्यातील 95 विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी केलेल्या हरकतींपैकी केवळ 42 ईव्हीएमची पडताळणी केली जाणार आहे। तर 53 ठिकाणी न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे किंवा येथील उमेदवारांनी हरकती मागे घेतल्या आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे। नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री गिरीश महाजन मुख्य सचिवांसह कुंभमेळ्याशी निगडीत 23 उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलंय। येत्या शुक्रवारी मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे। दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांच्यावर खटला भरवण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे। त्यानुसार ईडी आता खटला भरवू शकते।
अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेत। राज्यभरात अनेक शहरांमध्ये प्रार्थनास्थळांवर अनधिकृत भोंगे लावण्यात आलेत। त्याचप्रमाणे राज्याचे गृह सचिव आणि पोलीस महासंचालकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही निर्देश देण्यात आलेत। दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते इंदिरा भवन कार्यालयावर झेंडा फडकवण्यात आलाय। मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। महानगरपालिकेच्या रुग्णालयात औषध पुरवठा पुन्हा एकदा सुरळीत होणार आहे, तर गेले 2 दिवस औषध पुरवठा बंद होता। औषध वितरकांची 50% थकबाकी पुढील 2 आठवड्यात, तर राहिलेली थकबाकी ही 15 फेब्रुवारीपर्यंत मंजूर करण्याचे लेखी आश्वासन महानगरपालिकेने औषध वितरकांना दिलंय। त्यामुळे सोमवारपासून औषध पुरवठा पुन्हा सुरू झालाय। मुंबईतील घरांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर माढा आता बांधकामामधील असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांतील सुमारे 3 ते 4 हजार घरांची लॉटरी काढणार आहे। त्यामुळे घर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबईत आता बाईक आणि टॅक्सी धावणार आहे। राज्य सरकारने त्यासाठी नियमावली तयार केली आहे। प्रत्येक बाईक टॅक्सीला GPS, त्याचप्रमाणे पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशाला हेल्मेट अनिवार्य असेल। सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे किमान 50 दुचाकी वाहनांचा ताफा आवश्यक असणार आहे। मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो रिक्षा संघटनांनी वाढत्या खर्चाचा दाखला देत भाडेवाढीची मागणी केली आहे। टॅक्सी भाडे 4 रुपये प्रति किलोमीटर, तर रिक्षाचं भाडं हे 3 रुपये प्रति किलोमीटर वाढवण्यासाठी संघटना आग्रही आहेत। आणि आता एक महत्त्वाची बातमी नागपुरातून येते। नागपुरातून धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येते। समुपदेशनाच्या नावाखाली एका मानसोपचार तज्ज्ञाने अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे। या हैवान मानसोपचार तज्ज्ञाने 15 वर्षात तब्बल 50 जणींना आपली शिकार बनवलं असल्याची माहिती मिळते। गरीब अल्पवयीन मुलींना हा मानसोपचार तज्ज्ञ आपला बळी बनवत होता। योग्य दिशा दाखवण्याच्या नावाखाली या हैवानाने अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय। समुपदेशन शिबिराच्या नावाखाली हा नराधम मुलींना बाहेर नेऊन गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करायचा। अल्पवयीन मुलींचे फोटो आणि व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करून तो वारंवार अत्याचार करत असल्याचं देखील समोर आलंय। 3 तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। ते सुरुवातीला जसं निष्पन्न झाला, हे नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा निष्पन्न झाला होता आणि ते लगेच आपण केस दाखल केला, त्याला आरोपीला अटक केला। तो सध्या MCRमध्ये आहे। हे जे सगळं आहे आता जसं आपण म्हणाले, हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळे पुरावे, त्याची जे स्टेटमेंट्स आहेत त्या आधारावर आता आपली पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। आणि हे जे अल्पवयीन होती आणि मग मेजर झाली, तर तो पण असा मॅटर आहे याच्यात। ही घटना नेमकी काय आहे आपण अधिक जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भंडारा आणि गोंदियातून येणाऱ्या गरीब मुलींचं समुपदेशन सत्र तो घ्यायचा। शिबिराच्या नावाखाली बाहेर नेऊन गुंगीचं औषध देत बलात्कार करायचा। मुलींचे फोटो आणि व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करून त्यांच्यावर पुन्हा अत्याचार करायचा। 15 वर्षात अनेक मुलींना आपल्या वासनेची शिकार त्यानं बनवलाय। परिसरातल्या अनेक महिलांचीही छेड काढतानाही CCTV फुटेजमध्ये तो चित्रित झालाय। भंडारा आणि गोंदियातून येणाऱ्या गरीब मुलींचं समुपदेशन सत्र तो चालवत होता आणि अशा पद्धतीने त्याचं अत्याचार सत्र देखील सुरू होतं। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज। राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे 15 जानेवारीला घेण्यात येणारी UGC नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। या परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे। दरम्यान 16 जानेवारीची परीक्षा आधीच्याच नियोजनानुसार होणार असल्याचं NTAचे संचालक राजेश कुमार यांनी सांगितलं। राज्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या प्रस्तावांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। विद्यार्थ्यांनी शाळेला प्रस्ताव देण्यासाठी 24 जानेवारीपर्यंत आणि शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे।
मुंबई विद्यापीठाकडून जलद गतीने 21 दिवसांमध्ये निकाल लावून हिवाळी सत्राच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय। तर द्वितीय हिवाळी सत्र 2024 मध्ये घेण्यात आलेल्या BSc आणि BSc IT तृतीय वर्ष सत्र 5 चा निकाल हा विद्यापीठाने जाहीर केला। याच्याबद्दल मार्गदर्शन झालं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये चर्चेचा भाग नव्हता, हे एका तऱ्हेने प्रबोधन होतं आणि खूप चांगला अनुभव घेऊन आम्ही सर्वजण जातोय। मला फ्लाईट पकडायची आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ मी थांबू शकणार नाही। फक्त मला एवढंच सांगायचं, असे खडेबोल वगैरे काही नाही सुनावले। त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं, जे प्रत्येकाने ज्याची नोंद घेतलेली आहे आणि त्याच्यावर अंमलबजावणी करण्याचा आम्ही प्रयत्न करू। हे बघा, ही पॉलिटिकल हे नव्हती, एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा घडावा याचं त्यांनी मार्गदर्शन केलं। आणि खरं तर ही माझी 4थी टर्म आहे, तरी अनेक गोष्टी मी नव्याने शिकलो, याचा मला आनंद आहे। नाही बघा, याच्यावर आज आपण पॉलिटिकल बोलूया नको। एक महत्त्वाची अशी प्रधानमंत्री महोदयांची मीटिंग होती, मी प्रवक्ता म्हणून निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं की माझं ऐका एक मिनिट, ही काय विकास कामाची चर्चा नव्हती। लोकप्रतिनिधींनी कोणती पथ्य सार्वजनिक जीवनामध्ये पाळावी, कशा तऱ्हेने जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधावा, कशा रीतीने आपल्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय द्यावा, याची त्यांनी सखोल अशी माहिती दिली आणि अतिशय सुंदर असं प्रबोधन त्यांनी केलेलं आहे। नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही। तर आपण पाहतोय दीपक केसरकर बोलत होते, यावेळी मोदींनी आम्हाला सखोल मार्गदर्शन केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहेत। तर खडेबोल वगैरे मोदींनी आम्हाला। आणि आता पुन्हा वळतोय वेगवान बातम्यांकडे। पुणे महानगरपालिकेच्या 80 शाळांमध्ये CCTV बसवले जाणार आहेत। तर पालिकेच्या सर्व 300 शाळांमध्ये CCTV बसवण्याचा निर्णय घेण्यात आला। पहिल्या टप्प्यात सुमारे मुलींच्या 80 शाळांमध्ये 3,80,00,000 रुपये खर्च करून CCTV लावले जाणार आहेत। 8वीतील इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या इतिहासाच्या पुस्तकात पतितपावन मंदिराबाबत चुकीची माहिती देण्यात आली आहे। इतिहास दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने केलाय। यात तात्काळ बदल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। हा बदल न झाल्यास उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला। मुंबई महानगरपालिकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 10,000 कोटींची घट झाल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई महानगरपालिकेकडे सध्या सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं काम सुरू आहे। मात्र उत्पन्नात घट झाल्याने विकास कामांसाठी फिक्स्ड डिपॉझिटला हात घालावा लागतोय। नाशिकच्या सातपूर भागात शुक्रवारी आणि शनिवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे। तर जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तर शनिवारी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचं पालिका प्रशासनानं आवाहन केलं आहे। पुणे शहर आता रात्री चकाचक होणार आहे। सकाळी शहर स्वच्छ असावं यासाठी महानगरपालिका प्रशासनाने रस्त्यावरील कचरा रात्रीच उचलण्यासाठी नियोजन सुरू केलंय। रात्रपाळीमध्ये काम करणारे कर्मचारी, वाहने यांचं नियोजन सुरू केलंय। शहर हे स्वच्छ झाल्यास नागरिकांना चांगलं वातावरण अनुभवता येणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात BSNLच्या माध्यमातून येत्या 4 महिन्यात सर्वत्र 4G सेवा मिळणार आहे। त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा राबवण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली आहे। आता जिल्ह्यामध्ये नव्याने 155 टॉवर उभारले जाणार आहेत। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का बसलाय, कारण जयंत पाटील यांच्याच घरात फूट पडली आहे। शेकापमधला एक गट जयंत पाटील यांना कंटाळून भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। मीनाक्षी पाटील यांचा मुलगा म्हणजेच जयंत पाटील यांचा भाचा आस्वाद पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते। तसंच माजी आमदार सुभाष पाटील यांचा मुलगा सवाई पाटील सुद्धा भाजपात जाण्याची शक्यता आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय।
रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का बसणार आहे, कारण जयंत पाटील यांच्याच घरामध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे। शेकापमधला एक गट जयंत पाटील यांना कंटाळून भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। त्यामध्ये मीनाक्षी पाटील यांचा मुलगा म्हणजेच जयंत पाटील यांचा भाचा अस्वाद पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते, तर दुसरीकडे माजी आमदार सुभाष पाटील यांचा मुलगा सवाई पाटील सुद्धा भाजपात जाण्याची शक्यता आहे। आणि पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर। बातमी सोलापुरातून। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या अक्षता सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्साहात होम प्रतिपद विधी संपन्न झालेला आहे। लाखो भाविकांनी यासाठी उपस्थिती लावली आहे। होम विधी झाल्यानंतर मानाच्या 7 नंदी ध्वजांनी प्रदक्षिणा घातली आहे। सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत यंदाचे 2025 वर्ष शांत आणि स्थिर राहणार असल्याची भविष्यवाणी केली गेली आहे। तर भाकणुकीसाठी आणण्यात आलेले वासरू न बिथरता अतिशय शांत उभं असल्याने हा अंदाज बांधला गेलाय। तर वर्षभर पीक पाऊस स्थिर राहणार असल्याची देखील माहिती यातून बाहेर येते। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी करण्यात येणार। राज्य सरकार याबाबत सकारात्मक आहे आणि त्या संदर्भातला प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे, असं वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलंय। तर मुंबईतला गारवा कमी झाला असून आता तापमानात वाढ झाली आहे। मुंबईत पुढचे 2 दिवस ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढण्याची देखील शक्यता आहे। त्याचप्रमाणे या काळात हलक्या सरींची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। नाशिकच्या नांदगाव शहरामध्ये 2 लहान मुलांच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकल्याने दोघे जखमी झालेत। त्यांच्यावर नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आलेत आणि यातील सोनू ठाकरेला पुढील उपचारासाठी मालेगाव या ठिकाणी हलवण्यात आले। बंदी असून देखील नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचं दिसून येत आहे। तर मांजामुळे गंभीर दुखापत झाल्याच्या अनेक घटना जळगाव शहरामध्ये देखील घडल्या आहेत। रामेश्वर कॉलनीतील 7 वर्षीय बालक दुसऱ्या मजल्यावरून पडून जखमी झाला। याशिवाय दुचाकीवर जाणाऱ्या महिलेसह 2 जणांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी एक तरुण पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावत असताना हृदयविकाराचा धक्क्याने त्याचा मृत्यू झालाय। रितेश गंधश्री वार असं या तरुणाचं नाव आहे। तर कापलेली पतंग पकडण्यासाठी तो धावत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं। डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं। आणि आता कराड प्रकरणातली महत्त्वाची अपडेट समोर येते। कराड बीड कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बीड कोर्टामध्ये दोन्ही बाजूचा युक्तिवाद सुरू आहे। तर मकोका लावल्यानंतर कराड कोर्टामध्ये हजर झालेला आहे। कराडची CID कोठडीमध्ये रवानगी होणार का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। वाल्मिक कराड याची सुनावणी सुरू झालेली आहे। कराड बीड कोर्टामध्ये दाखल झालेला होता आणि या ठिकाणी सुनावणीला सुरुवात झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। तर बीड कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। या सुनावणीतून आता नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काल न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची वाल्मिक कराडला सुनावण्यात आली होती। त्यानंतर त्याच्यावर मकोका देखील लावण्यात आला होता। खंडणी प्रकरणामध्ये काल सुनावणी झाल्याचं आपण पाहत होतो आणि त्यानंतर आजची सुनावणी नेमकी काय या सुनावणीतनं समोर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। बीड कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू आहे। तर वाल्मिक कराड याचे वकील आणि दुसरीकडे सरकारी वकील यांचा युक्तिवाद सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे मकोका लावल्यानंतर कराड कोर्टामध्ये हजर झालेला आहे आणि आता या संदर्भात आजच्या सुनावणीमध्ये नेमका काय निकाल समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कराडची CID कोठडीमध्ये रवानगी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनोद जिरे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। विनोद, आपण पाहतोय बीड कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। काय युक्तिवाद नेमका घडतोय?
संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कराडवरती मुका लावण्यात आलेला आहे, त्याचा जो मुख्य गाभा आहे तो नक्कीच आताच जी बीड कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे. जे सीआयडीचे अधिकारी आहेत, तपासी आयोग अनिल गुजर हे या ठिकाणी आपली बाजू मांडत आहेत. या ठिकाणी पोलीस कोठडी मागत आहेत. या ठिकाणी खंडणी आणि त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करायचा आहे ही त्यांनी जी आहे ती मागणी केलेली आहे. त्यामुळं पोलीस कोठडी मिळावी वाल्मिक कराडला अशी देखील मागणी त्यांनी न्यायालयाकडे मांडलेली आहे. त्यामुळे आता न्यायालय नेमकं काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागले. मात्र या ठिकाणी सरकारी वकील आणि जे आरोपीचे वकील आहेत ते दोघंही आपला युक्तिवाद या ठिकाणी मांडणार आहेत आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सुनावणी संपणार आणि त्यानंतर निर्णय जो आहे तो या ठिकाणी देण्यात येणार आहे. नक्कीच विनोद, आपण पाहतोय काल कराडवर मकोका देखील लावण्यात आलेला आहे. त्या संदर्भात आजच्या सुनावणीमध्ये काय समोर येऊ शकतं? सुरुवातीला 14 दिवसाची कोठडी या ठिकाणी सुनावलेली होती, त्यामुळे आता देखील नक्की जे तपासी आयोग आहेत अनिल गुजर यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काही सहभाग आहे का याची देखील चौकशी करायची आहे आणि या अनुषंगाने ते पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. त्यामुळं न्यायालय देखील पोलीस कोठडी देऊ शकतं अशी देखील शक्यता वर्तवली जाते. एकूणच या मकोका अंतर्गत जो गुन्हा या ठिकाणी कारवाई झाली त्यावरती या ठिकाणी सुनावणी होत आहे आणि या ठिकाणी युक्तिवाद अवघ्या काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. सध्याला जे तपासी अधिकारी आहेत त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय विनोद, कराडची सीआयडी कोठडीत रवानगी होणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळू शकली आहे? या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठीचं पथक या ठिकाणी नक्कीच कालच मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे आणि SITच्या ताब्यामध्ये वाल्मिक कराडला दिलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ताबा मिळावा ही जी मागणी आहे ती या ठिकाणी SIT अधिकारी असतील, CID अधिकारी असतील हे त्या ठिकाणी मांडत आहेत आणि अनिल गुजर जे आहेत त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि या ठिकाणी पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. तपासाला जो आहे तो या ठिकाणी गती आलेलं देखील पाहायला मिळतंय आणि जे आरोपीचे वकील असतील किंवा सरकारी वकील असतील त्यांचा युक्तिवाद जो आहे तो अद्यापर्यंत सुरू झालेला नाही. काही वेळात तो सुरू होणार आहे आणि त्यानंतर न्यायालय त्यावरती निकाल देणार आहे. नक्कीच विनोद, आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी. अधिक तपास, अधिक माहिती तुमच्याकडून घ्यायची, आमच्यासोबत थांबा तुम्ही. आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. कराड बीड कोर्टामध्ये हजर आहे आणि बीड कोर्टामध्ये त्याची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीतनं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विनोद, आपण पाहिलं काल परळीमध्ये आंदोलन झालं, आज देखील तसंच आंदोलन काही गावांमध्ये सुरू आहे. आता न्यायालयामध्ये नेमकी जी काही युक्तिवाद सुरू आहे किंवा सुनावणी सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर परळीतून काय अधिक माहिती मिळते? तर विनोद जिरे यांच्यासोबत आपला काही तांत्रिक अडचणींमुळे कनेक्शन होऊ शकत नाहीये, मात्र त्यांच्याकडे पुन्हा एकदा आपण वळणार आहोत. त्याआधी महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. कराड बीड कोर्टामध्ये हजर आहे आणि बीड कोर्टात त्याची सुनावणी सुरू आहे. बीड कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू आहे. तर मकोका त्याला लावण्यात आलेला आहे. त्यानंतर या क्षणाची अजून एक महत्त्वाची अपडेट समोर येते. हत्येच्या दिवशी घुले चाटे कराडचं संभाषण झाल्याचं समोर येत आहे. SIT कडून अनिल गुजर यांची कोर्टामध्ये माहिती. हत्येच्या दिवशी घुले चाटे आणि कराडचं संभाषण झाल्याचं समोर येत आहे. SIT कडून अनिल गुजर यांनी कोर्टामध्ये ही माहिती दिलेली आहे. तर आपण पाहतोय कराडच्या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर येते. तर देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठलाही उल्लेख आतापर्यंत झालेला नव्हता, मात्र आज एक महत्त्वाची बाब समोर आलेली आहे आणि ती कोर्टामध्ये मांडण्यात आल्याची देखील माहिती मिळते. हत्येच्या दिवशी घुले चाटे आणि कराडचं संभाषण झाल्याचं समोर आलेलं आहे. तर SIT कडून हा महत्त्वाचा युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता यानंतर न्यायालयाकडून काय बाबी समोर येत आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर आपण आपला आणि देशमुख हत्या प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचं वारंवार कराड करून आणि कराडच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र असं असताना एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. हत्येच्याच दिवशी घुले चाटे आणि कराड यांचं बोलणं झाल्याचं देखील समोर येत आहे. कराड, चाटे आणि घुले हे तिघही देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. तर खंडणी प्रकरणातील देखील ते आरोपी आहेत. चाटे आणि घुले यांना अटक देखील करण्यात आलेली आहे.
आणि ह्या तिघांचं ज्या दिवशी देशमुख यांची हत्या झाली होती त्या दिवशी या तिघांचा संवाद झाल्याचं, त्यांचं कॉन्व्हर्सेशन झाल्याची माहिती देखील समोर येते. आणि महत्त्वाचं म्हणजे या संबंधित काही पुरावे समोर आलेले आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. SIT कडून अनिल गुजर यांनी कोर्टामध्ये ही माहिती दिलेली आहे. हत्याच्या दिवशी तिघांमध्ये 10 मिनिटे, तब्बल 10 मिनिटे संभाषण झालं होतं. तर SIT कडून कराडच्या 10 दिवस कोठडीची मागणी देखील करण्यात आली आहे.